बोरी येथे 15 वर्षांनंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे आनंद अनुभूती शिबिर उत्साहात संपन्न. बोरी येथे तब्बल 15 वर्षांनंतर श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आनंद अनुभूती हॅपीनेस शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महिला व पुरुष मिळून सुमारे 80 साधकांनी सहभाग नोंदवून योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान आणि जीवनमूल्यांचा अनुभव घेतला. शिबिरादरम्यान साधकांनी ताणतणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, अंतर्मनातील शांतता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध साधना केल्या. समारोपाच्या वेळी अनेक साधकांनी आपल्या मनोगतात या साधनेमुळे मानसिक प्रसन्नता लाभल्याचे तसेच अनेकांना दीर्घकाळ जाणवत असलेल्या शारीरिक त्रास व आजारांमध्ये लक्षणीय आराम मिळाल्याचा अनुभव व्यक्त केला. त्यांच्या अनुभवांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली. यावेळी मार्गदर्शकांनी सांगितले की जेव्हा मन शांत, श्वास संतुलित आणि विचार सकारात्मक होतात तेव्हा जीवनात आनंद, आरोग्य आणि उत्साह आपोआप फुलतो. बाह्य सुखाचा शोध घेण्यापेक्षा अंतर्मनातील शांततेचा शोध हीच खरी जीवन साधना आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी साधकांनी आयोजकांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा आध्यात्मिक आरोग्यवर्धक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. बोरी परिसरात या शिबिरामुळे आध्यात्मिक जागृती, सकारात्मक जीवनदृष्टी आणि निरोगी जीवनशैलीचा सुंदर संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मनोज टाक. आणि कुणी एकट्यामुळे झालेलं नाही किंवा एकट्या चंद्रकांत पाटलांमुळे झालेलं नाही. कारण मनापासून अध्यक्ष चंद्रकांत पाटील नाव ऐकतोय, मला जरा शुगरचा त्रास होईल का असं वाटत. त्यामुळे हे सगळ्यांचं सहकारातून झालेलं काम आहे. त्यामध्ये तुम्ही ठेवलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. कारण विश्वासाशिवाय कोणतीही संस्था वाढत नाही. आज 1300 कोटीच्या ठेवी अतिशय विश्वासाने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. समाजामध्ये 15 दिवसाला एक पतसंस्था किंवा एक बँक उघडताना आपण पाहतोय आणि 15 दिवसानंतर आपल्याला विचार आली तर चांगली बँक होती, त्याची काय बुडली. तर तुम्हाला आत्ता आश्वासित करतो की आपली पतसंस्था बुडव म्हटलं तरी बुडणार नाही आणि कुणी बुडवू शकणार नाही, अशी ही आपली पतसंस्था आहे. त्यामुळे आपल्या या ठिकाणी संस्थेत ठेवलेला हा प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा घामाचा पैसा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याने कुठेही 2 नंबर न करता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगेन की आमचा शिक्षक हा इतर विद्यार्थ्यांना 50-60 विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवत असतो, पण वर्षभरामध्ये तुमच्याकडे 1-2 तास तरी वेळ दिला नसेल. त्यांना त्याला समोर दिसणारी मुलंही समाजामध्ये दिसत असतात आणि त्यांना घडवायचं असतं. त्यांची माफक स्वप्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आमच्या शिक्षकांनी जास्त स्वप्न नाही आहेत. एक सुंदरचं घर असावं, विद्यार्थ्यांना किंवा माझ्या पाल्यानं आपलं नाव लौकिक कमवावं आणि माझ्यावर कोणाचं बालन देऊ नये, अशा 2-3 स्वप्नामध्ये तो आमचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जगत असतो. आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आपल्याकडे मोबाईल हे चांगलं यंत्र आलेलं आहे, ज्याचा लोभच आपल्याला आकर्षण झालेलं आहे. आज आपण घरामध्ये वादविवाद, संवाद सगळे खुंटत चाललेले आहेत आणि त्यामध्ये मोबाईलवर चॅटिंग म्हणून आपण करत आहोत. म्हणजे पोटावरलं बोलणं कधी पोटावर गेलंय हेच आपल्याला कळलेलं नाही. आज आई वडिलांना सांगत असताना आपण चॅटिंग करून सांगतो, पप्पा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात बोलायला पण आपल्याकडे वेळ नाही. संध्याकाळी घरामध्ये गेल्यानंतर 14 4 कोपऱ्यामध्ये असतात. कोण इंस्टाग्रामवर असतं, कोण मोबाईलवर असतं, कोण फेसबुकवर असतं. खरं जर बाकीचं मला सांगावं वाटतं की आपल्या काळामध्ये आपण पारावर एकत्र येत होतो गावामध्ये. माझं गाव बोलते, मी तो मुंबईला नाही आहे. मी रेल्वे काढताना अर्ध सांगलीमध्ये अर्ध कराडमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये. मी कविता ऐकते. तुम्ही म्हणले ते संगीतात आहे, आम्ही त्यांना आणखी म्हणतो. मी खूप दिवस झालं धडपड करत होत्या मॅच तयार करण्यासाठी, तर त्यांचे आभार खूप मान्य तेवढे कमीच आहेत.
की सगळ्यांना मला वाटते की अनुभव आला असेल काही ना काहीतरी, पण आमच्या बायका लाजतात बोलायला. बोलता येत असलं तरी पण लाजतात बायका. तर स्वतःचा अनुभव आलेला असला तरी पण सांगायला लाजतात. म्हणजे थोडं सवय नसते ना बोलण्याची. आणि मला पण खूप समाधानी वाटते. जास्तच झालंय. आणि तुम्ही 40 दिवसाचे सांगितलं, 7 दिवसाची कमिटमेंट मी मला स्वतःला देते. 7 दिवस करेन, त्याच्यानंतर पुढचं आम्ही 7 दिवस करेन. आधीच करायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना? प्रत्येकाचा अनुभव आहे की हे शिबिर मी आधी का नाही केले. बघा, ह्या शिबिराची अजून बरेच जण वाट पण पाहत आहेत ना, आणि ते तुमच्या माध्यमातूनच होतात. तुम्ही त्यांना जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तुमचा अनुभव, तोपर्यंत ते प्रेरित नाही होणार. एवढं तर काम आपण करू शकतो. जसं तुम्हाला इथे कोणीतरी पाठवलं, तुम्हाला जेव्हा आपण उच्च श्वास घेतो का, तेव्हा मला घशाचा त्रास आहे आणि दम पण लागतो. पण जेव्हा उच्च श्वास घेतो तेव्हा माझा घसा पण साफ होतो आणि दम पण माझा थोडा कमी झाला. आता मी 15 वर्षाखाली गेलेला आहे, त्यामुळं मला घशाचा त्रास कमी झाला. जय